पुण्यामध्ये सुनील टिंगरेंची नाराजी दूर झालेली आहे। विधान परिषद उमेदवारीवरून टिंगरेंची नाराजी दूर झाली आहे। सुनील टिंगरेंची पार्थ पवारांसोबत बैठक पार पडली। भविष्यात मान सन्मान राखण्याचं आश्वासन दिल्याचं टिंगरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सुनील टिंगरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। त्यामुळे नेमकं पुण्यामध्ये काय घडणार, राष्ट्रवादीकडून नेमका कोण उमेदवार रिंगणामध्ये असणार असे अनेक सवाल उपस्थित केले जात होते। मात्र आता आलेल्या माहितीनुसार सुनील टिंगरे यांची नाराजी दूर झाल्याची माहिती समोर आलेली आहे। यापुढे मान सन्मान राखला जाईल असं आश्वासन दिल्याचं टिंगरे यांच्याकडून सांगितलं गेलं आहे। मी दादांचा कार्यकर्ता आहे। दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळले त्या पद्धतीने मी शब्द पाळतो। मी वहिनींना इतकं आश्वस्त केलं आहे की बाबा तुम्ही माझ्याबद्दल काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, काय काळजी करता, चला। मी दादांचा कार्यकर्ता आहे। दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळले त्या पद्धतीने मी शब्द पाळतो। मी वहिनींना इतकं आश्वस्त केलं आहे की बाबा तुम्ही माझ्याबद्दल काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, काय काळजी करता, चला। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहे। चंद्रकांत, सुनील टिंगरे यांनी पार्थ पवारांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचे कळते। काय घडले नेमकं या भेटीमध्ये? तब्बल अर्धा तास या दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली, पार्थ पवार आणि सुनील टिंगरे यांच्यामध्ये। काल जे काही नाराजी नाट्य झालं राष्ट्रवादीमध्ये, विक्रम काकडे यांना तिकीट दिल्यानंतर सुनील टिंगरे यांनी फॉर्म भरला आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा, पण एबी फॉर्म देताना मात्र फक्त तो विक्रम काकडे यांना दिला गेला। त्यामुळे सुनील टिंगरे नाराज झाले होते। त्यांच्या कार्यकर्त्यांनी रिसर्च घोषणाबाजी केली होती सगळ्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर, त्यामुळं त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली होती। तिकडे सुरेश भोले पक्षाचे वरिष्ठ नेते तेही नाराज आहेत, पण सगळेच नाराज झाले तर पक्ष कोण चालवणार असा एक प्रश्न निर्माण झाला होता। म्हणून डॅमेज कंट्रोलसाठी स्वतः पार्थ पवार मैदानात उतरले आणि त्यांनी जिजाईवर सगळ्या बैठका घेतल्या, सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना शब्द दिला की तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। तरी पण टिंगरेंची जी एकूण बॉडी लँग्वेज आत जातानाची बाहेर जातानाची तसा आम्हाला फारसा फरक दिसत नाही, पण त्यांची समजूत काढण्यात तुर्तास तरी ते यशस्वी झाले पवार कुटुंब असंच म्हणावं लागेल। पण त्यांना भविष्यात नेमकं काय जबाबदारी दिली जाते हे पाहावं लागेल। त्याच्यानंतर त्यांची नाराजी खरंच दूर होते का हे नंतर निश्चित होणार। नक्की चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।